नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवा या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज टीईटीचा पेपर झाला, त्या पेपरचं जे संभाव्य उत्तरे आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 91 हा गणित या विषयाचा पहिल्या नंबरचा प्रश्न एक डाटा इंटरप्रिटेशनच्या स्वरूपात माहिती दिली होती। त्या डाटा इंटरप्रिटेशनच्या स्वरूपात माहितीवर दोन प्रश्न विचारण्यात आले होते। एकदम शॉर्टकटमध्ये आणि लवकरात लवकर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। प्रश्न क्रमांक पहिला या DI वरचा, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहेत। म्हणजे या ठिकाणी जर फरक जर काढला तर इथे आपल्याला ह्या दोन लाईनचा फरक दिसतो, इथे एक लाईनचा फरक दिसतो, या ठिकाणी दोन लाईनचा फरक दिसतो, इथे तीन लाईनचा फरक दिसतो। तीन लाईनचा फरक दिसणारा वार जो आहे तो वार म्हणजेच कोणता आहे, गुरुवार आहेत। म्हणजे प्रश्न क्रमांक 92 चं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक सेकंड आहे। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 93, 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक काढायचा आहे। सरळ सरळ जे आहेत फरक मी इथेच काढतो। इथे जर बघितलं तर इथे जो फरक आहे दोन लाईनचा फरक आहे, एक आणि एक दोन लाईनचा फरक आहे। त्याच्यानंतर फरक कितीचा आहे, एक लाईनचा, म्हणजे ओव्हरऑल 3 लाईन झाले। त्याच्यानंतर हे दोन लाईन, 3 आणि 2 बरोबर 5 लाईन झाली, आणि 5 आणि हे 3 बरोबर 8 लाईन झाले। एक लाईन बरोबर किती सेंटीमीटर आहेत, एक लाईन बरोबर 5 सेंटीमीटर आहे, 5 डिग्री सेल्सिअस आहे। तर 8×45 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे ऑप्शन क्रमांक 92 चं उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहे। त्याचप्रमाणे 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंशाचा कोन काय असणार आहे। कॅल्क्युलेशनचा वापर करून आपल्याला सोडवावं लागेल। लवकरात लवकर मी सोडून देतो तुम्हाला। 30H म्हणजे 11:15, 11 वाजून 15 मिनिट, 11 वाजून 15 मिनिट, 11 वाजून 15 मिनिट। 30H 30 गुणिला 11, 11/2 मिनिट, मिनिटच्या जागेवर 15, 330, 30H 11 त्रिक 33, 330, आणि 11 गुणिला 15 बरोबर 165/2, 330, 165 चा अर्धा, 60 चा अर्धा 80, आणि 5 चा अर्धा 2.5। 330 मधून जर 100 काढले तर 230, आणि रिटर्न करावं लागेल 17.5, तर 247.5 ऑप्शन मध्ये दिसत नाही आहे। 360 मधून वजा करावं लागेल, 360 वजा 247.5, 47 जर गेले 60 मधून तर 12.5 उरले, आणि त्याच्यानंतर 300 मधून 200 गेल्याच्या नंतर 100 उरलेले आहेत। तर इथे 91 चं उत्तर गुरुवार, 92 चं उत्तर 40 डिग्री, आणि 93 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले 3 प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्नाला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 94, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल। त्रिकोणी संख्येचा जो फॉर्म्युला आहे, डायरेक्टली काय करायचं, इथे जे 3 दिलेले आहेत त्या 3 चा डबल करून 2 चा भाग देणे, म्हणजे इथे आपल्याला पाया मिळेल, पाया। तर 2 2 कॅन्सल, 3 3 n, त्रिकोणी संख्या, त्रिकोणी जी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्येचा डबल करणे, डबल म्हणजे 6, या 6 चे 2 फॅक्टर करणे, 2 गुणिला 3। तर या ठिकाणी जो लहान नंबर राहतो तो हा लहान नंबर पाया असतो, पाया बरोबर किती आहे 2। तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्या, आता 5व्या क्रमांकावर पुन्हा इथे आपल्याला किती जोडावं लागेल, या ठिकाणी 5व्या क्रमांकावर तर 5 जोडावं लागेल, म्हणजे 7। फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल, 7 गुणिला 8/2, तर आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या काढू शकतो, n अधिक 1/2 हा फॉर्म्युला आहे। अर्धा जर केलं, कशाचा अर्धा, 8 चा अर्धा, तर 4, 7 चोक 28, 28 चा करायचा आहे वर्ग, कारण की समोर त्रिकोणी संख्येचा वर्ग, तर 28 चा वर्ग बरोबर 784 उत्तर। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 95, प्रश्न क्रमांक 95 मध्ये 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या तयार करायची आहेत, 1 2 3 4 आणि 5 अंक। त्याच्यानंतर लहानात लहान 5 अंकी संख्या 1 2 3 4 आणि 5 यांचा काढायचा आपल्याला फरक।
तर सर्वात मोठी इथे 4च अंक दिलेले आहेत. मग 5 अंक जर तयार करायचा आहे तर एक अंकाला जो मोठा अंक आहे त्याचा वापर दोनदा करावा लागेल. म्हणजे 8चा वापर मी दोनदा करतो, त्याच्यानंतर 7चा वापर करावा लागेल, 7च्या नंतर 2चा वापर करावा लागेल, नंतर 0. आता लहानात लहान संख्या तयार करायची आहे. या अंकापैकी 0ला जर सोडलं, का बरं सोडावं लागेल? कारण की 0ला जर लिहिलं तर लिहिल्याच्या नंतर 4 अंकी संख्या तयार होईल. मग आपल्याला वापर करावा लागेल 2. मग 2चा वापर 2च्या नंतर 0 आणि नंतर मग आपल्याकडे जे अंक आलेले आहेत 8 आणि 7 राहिलेले आहेत. 7ला दोनदा लिहावं लागेल किंवा 0 पहिले लिहितो मी. 0 लिहिल्याच्या नंतर 7 आणि 8 लहानात लहान एक अंकाचा वापर आपण दोनदा करू शकतो. ठीक आहे. किंवा मग या जागेवर ओके, इथपर्यंत जे लहानात मोठी संख्या बरोबर आहे 8, 8, 7, 2 आणि 0. आता लहान संख्येसाठी काय करावं लागेल? आपल्याकडे जे काही अंक आहेत सुरुवातीला मी 2चा वापर करतो. ते झाल्याच्या नंतर एकूण जे आहेत आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी या ठिकाणी 0चा वापर करावा लागेल. 0चा वापर केल्याच्या नंतर इथे जे आहेत पुन्हा जर 0, आता राहिलेले जे 2 अंक आहेत, एकतर 2 कव्हर झालेला आहे, 0 कव्हर झालेला आहे. 87 मध्ये 8 आणि 7 78 आणि 0. ठीक आहे, चालेल. आता काय करायचं? 78 मायनस करायचं आहे. 78 जर 700 मधून मायनस करणे हा डिफिकल्ट टास्क आहे. त्या सिच्युएशन मध्ये मी 100 मायनस करतो. 620 आणि हे 22 रिटर्न करावं लागेल आणि सोबतच 22 रिटर्न केल्याच्या नंतर 642. 8 मधून 0 गेल्याच्या नंतर किती उरलेले आहेत? 8 आणि 8 मधून 2 गेल्याच्या नंतर 6. 68,642 उत्तर ऑप्शन क्रमांक दुसरा. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 96. आतापर्यंत 94चं उत्तर जो आहे तर या म्हणजे या PDF मध्ये इथे जो जी काही तुम्हाला दिसत आहे त्या PDF मध्ये 94चं उत्तर ऑप्शन क्रमांक दुसरा, 95चं उत्तर ऑप्शन क्रमांक तिसरा. आता आपल्याला बघावं लागेल प्रश्न क्रमांक 96. थोडं फास्ट घेतो, ठीक आहे, कारण कसं आहे की यावेळेस तुम्हाला फक्त उत्तरच पाहिजे आहेत, बाकीचं एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून कसं आहे की ते काही आन्सरमध्ये तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाणार. प्रश्न क्रमांक 96 मध्ये नमिताने गृह उद्योगासाठी दर शेकडा 7.5 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? 7.5 वर्षासाठी घेतलेला आहे. एका वर्षाचा जो व्याज आहे तो आहे 7.5 व्याज दराने घेतलेला आहे. एका वर्षाचा व्याज किती आहे? 8. एका वर्षाचा व्याज 7.5%. 8 वर्षासाठी 15 चोक 60% काढायचे आहे. 1.5 लाखाचे 60% जर काढले तर 15 सकं 90,000 अधिक 1.5 लाख बरोबर 2,40,000. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिला 96 नंबरचं जे उत्तरचं आहे त्याचं संभाव्य ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट आहे. नंतर 97 नंबरचा प्रश्न. एका परीक्षेत आराध्याला मराठीमध्ये इथे काय करायचं? सरळ ऑप्शन नुसार जायचं. पहिला नंबरचा ऑप्शन आहे गणितमध्ये चेक करायचं. गणितमध्ये या ठिकाणी 38 मार्क मिळाले. किती पैकी मिळाले? 50 पैकी मिळाले. म्हणजेच 8 दुने 16 76% मार्क्स मिळालेले आहेत. मराठीमध्ये चेक करायचं. मराठीमध्ये या ठिकाणी 24 गुण मिळाले 30 पैकी, तर 3 8 24 80% गुण मिळाले. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये चेक करायचं. हिंदीमध्ये 90 पैकी 63, 9 7 63 म्हणजे 70% गुण मिळाले. आणि विज्ञानमध्ये 63 गुण मिळाले. किती पैकी मिळाले? 75 पैकी मिळाले. दोन्ही ठिकाणी जर मी या ठिकाणी 100 तर 3चा भाग आणि ते 4चा भाग 21 चोक 84% गुण मिळाले. म्हणजे सर्वात अधिकाधिक गुण मिळणारा सब्जेक्ट म्हणजे कोणता आहे? तो आहे विज्ञान. तर चौथा ऑप्शन हे राईट आहे. त्याचप्रमाणे सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन प्रमाणे घेतली. म्हणजे याचा अर्थ खरेदी केली तर खरेदी किंमत बरोबर 60 गुणिला 50 एक डझन जो आहे तो 60 रुपयाचा, तर 50 डझन बरोबर 6 पंचे 30 3,000 रुपयाचा 50 डझन. म्हणजे एकूण किंमत जी आहे ती किती होणार आहे? 3,000. मग त्याचप्रमाणे 550 शेकडा 550 रुपयाचे 100 केळी. आता 50 डझन 12 पंचे 60 म्हणजे गुणिला 6 दोन्ही साईडला करावं लागेल. तर 50 डझन म्हणजे 600
ला जर 12चा भाग दिला तर 50 डझन होतात. हे बरोबर व्यवस्थित करायचं. ठीक आहे. त्याचप्रमाणे 6 पंचे 30, 6 पंचे 30 हा 0, 6 पंचे 30 शी 0 हातचे आले 3, नंतर 6 पंचे 30 आणि 3 33. तर 3000 ची वस्तू 3300 मध्ये विकणे म्हणजे कितीचा नफा होणे? 300चा नफा होणे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99. प्रश्न क्रमांक 99. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास, अशा हा दोन समांतर रेषा आहेत, एका छेदिकेने छेदल्यास हे दोन्ही पॅरलल आहेत, तर संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील? संगत कोणाच्या एकूण 4 जोड्या तयार होतील. 1 2 3 आणि 4 अशा 4 जोड्या तयार होतील. प्रश्न क्रमांक 99चं राईट उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा, हा एक वर्तुळ आहे. या वर्तुळमध्ये जीवा जी आहे ती जीवा बरोबर किती आहे? 16 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाची जीवा, तर वर्तुळाची त्रिज्या बरोबर किती असणार आहे? त्याचा अर्ध म्हणजेच 8 सेंटीमीटर. नंतर जीवा पी क्यू वर्तुळ केंद्रातून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची त्रिज्या, लांबीची जीवा, लांबीची जीवा, वर्तुळाची त्रिज्या जीवा. बरोबर आहे. राईट 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 राईट. ट्रिपलेटचा वापर करून एकदम साध्या पद्धतीने सोडवावं लागेल. काय करावं लागेल? जीवा. जीवा जर या ठिकाणी 16 आहे तर 16चा अर्धा 8, त्याच्यानंतर 6 आणि एक ट्रिपलेट म्हणजेच 10. का बरं? कारण की 3 4 आणि 5 ट्रिपलेट आहे. 3चा डबल, 4चा डबल 8, 5चा डबल 10 म्हणजे 10 आपलं उत्तर आहे. शॉर्टकट पद्धत आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 101. 101चं उत्तर आपल्याला बघायचं आहे. 101. 800 मधून 175 जर गेले, 200 जर काढले तर 600. 625चा वर्गमूळ 25 गुणिला 0.58 अधिक 0.06 बरोबर 0.64चा वर्गमूळ 0.64चा वर्गमूळ. कारण की या ठिकाणी 0.64 आहे. वर्गमूळ काढल्याच्या नंतर 0.8 हा वर्गमूळ राहणार आहेत. 0.8 वर्गमूळ गुणिला 32चा वर्ग, हे पाठ असायला पाहिजे. 32चा वर्ग 1024 भागीला 100चा वर्गमूळ 10, 16चा वर्ग 100चा वर्गमूळ 10 आणि 16चा वर्ग 256. कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा पॉइंट आउट करण्यासाठी इथे शून्याचा वापर करावा लागेल. नंतर 8 1 8, 8 दुने 16, 8 8 1 8, 8 दुने 16. इथे जर हा शून्य जर बे 1 बे म्हणजे 10 उरणार आहेत. तर या ठिकाणी 16 अर्धा आणि 25 चोक 100 आणि 16ला जर 4चा भाग दिला तर 4. ऑप्शन क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक 101चं हे राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे 102 मध्ये 5 ताटे, त्या ताटेला x कन्सिडर करतो मी. ताट जी आहेत, ताट म्हणजे x आणि नंतर y म्हणजेच वाटी, y म्हणजेच वाटी. 5x अधिक 10y बरोबर 1000 आणि 2x अधिक 8y बरोबर 560 बरोबर 560. सुरुवातीला x ची किंमत काढायची, नंतर y ची किंमत काढायची. x ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? या इक्वेशनला x ची किंमत काढण्यासाठी y कॅन्सल करावं लागेल. तर गुणिला 8, 8 45 आणि 20 तर 20x हे शॉर्टकटमध्ये लवकरात लवकर सांगतो. इथे 8000 मधून 5600 जर गेलेस तर 2400 20x आणि बरोबर आहेत. तर x जर काढायचं झालं तर 0 0 कॅन्सल, अर्धा म्हणजेच 120. त्याचप्रमाणे आता y काढतो. y काढण्यासाठी x ला कॅन्सल करावं लागेल. x ला कॅन्सल करावं लागेल. तर 20 आणि 40 2000 हे किती झाले? 20. हे किती झाले?
40 म्हणजे 20y बरोबर 2000 वजा 0 5 सकम 30 3 25 आणि 3 28 म्हणजे 800 2800 तर 20y बरोबर 800 तर y बरोबर 0 0 कॅन्सल 40. x ची किंमत x म्हणजेच या ठिकाणी ताट्याच्या किमता, ताट म्हणजेच किती आहे x, ताट्याच्या किमता वाट्याच्या किमत्याच्या किती पट आहे, 3 पट आहे. 120 ला जर 40 चा भाग दिला तर भाग कितीचा जातो, 3 चा भाग जातो. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 103. 72 व 96 चा SCF 24 त्रिक 72 24 चौक 96 आणि जो काही SCF आहे त्या SCF चे फॅक्टर काढायचे सामाजिक विभाजक. तर 24 ला काय करायचं, फॅक्टर 8 त्रिक 24, प्राइम फॅक्टरायझेशन करायचे 8 त्रिक 24, 8 म्हणजे 2 चा घातांक 3 आणि ती 3 चा घातांक 1 बेरीज करायची, 3 अधिक 1 4, 1 अधिक 1 2, 4 दुने 8 म्हणजे 8 फॅक्टर राहतील. ऑप्शन क्रमांक दुसरा राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 104. 104 मध्ये एक भिंत बांधण्यासाठी 8 मजूर, एक भिंत बांधण्यासाठी 8 मजूर 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या सुरुवातीला मजूर जर x तर आता मजुरांची संख्या 5/4 x पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागेल, म्हणजे आपल्याला दिवस काढायचा आहे. x कॅन्सल, 5 कॅन्सल, पट लागते मजुरांची संख्या 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. 5/4 पट केल्यास म्हणजे उलट करावं लागेल. रिपीट सांगतो हा एक्झाम्पल, कन्फ्युजन नाही वाढवत. दिवस 8 मजूर, सुरुवातीला मजूर किती आहे 8 मजूरला 5 दिवस लागतात. M1 D1 बरोबर M2 आणि D2. 8 मजुराला 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 गुणिला 8 तर दिवस किती लागणार आहे. तर या ठिकाणी 4 दुनी 8, 5 कॅन्सल, तर 8 चा अर्धा 4 दिवस लागतात. बट बेसिकली किती दिवस कमी लागतात, सुरुवातीला 5 दिवस लागत होते, आता 4 दिवस म्हणजेच 1 दिवस हे कमी लागतात. 104 च राईट उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट, 105 एका संख्येची 3 पट, संख्या आहे त्या संख्येची 3 पट, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटीपेक्षा 15च्या चौपटीपेक्षा म्हणजे 3x ही 15च्या चौपटीपेक्षा 15 चौक 60 किंवा मग ऑप्शननी केलं तरीही चालेल. लवकरात लवकर आपण सोडू शकतो. ऑप्शननी जर सोडवायचं झालं तर एका संख्येची 3 पट, ती संख्या काय करतो मी 9 ही संख्या कन्सिडर करतो. इक्वेशननी सोडू शकतो या पद्धतीने, मल्टिपल मेथड आहे बट आपल्याकडे वेळ आहे म्हणून लवकरात लवकर मी सांगत आहे. ठीक आहे. तर 9 ची 3 पट 27, 9 ची 3 पट 27, मग 9 ची 3 पट 27 आणि 6 जोडल्याच्या नंतर ही संख्या 33 होणार आहेत. 15व्या चौपटीपेक्षा 9 चौक यांची बेरीज 15च्या चौपटीपेक्षा 15च्या चौपटीपेक्षा 15 चौक 60 आणि 60 आणि 66 तर अर्धी आहे, अर्धी. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय करायचं, एकदा ट्रॅडिशनल मेथडनी सोडवलं तरीही चालेल किंवा मग
जर आपल्याला शॉर्टकटचा वापर करायचा आहे तर शॉर्टकटचाही वापर करून सोडू शकतो, किंवा मग त्या जागेवर एकतर शॉर्टकटचा मेथडचा वापर करूनही आपण सोडू शकतो, किंवा अदरवाईज ऑप्शन पण आहेत आपल्याकडे, ऑप्शनचा वापर करून सोडवणे ते पण चालेल. बट ऑप्शन कन्सिडर करायच्या वेळेस व्यवस्थित कन्सिडर करायचं, जेणेकरून काय झालं पाहिजे की चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 106 सव्वा 5 किलोमीटर, सव्वा 5 म्हणजे 5 सव्वा 5 किलोमीटर 5250 मीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर 9.50 हेक्टोमीटर म्हणजे गुणिला 100 हे मीटरमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर 950 मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. अजून किती मीटर लांबीचे रस्त्यांचे डांबरीकरण बाकी आहे म्हणजे वजा करावं लागेल. 1000 जर काढतो, हे 50 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर जर 1000 जर गेले तर 43 42 आणि 1 रिटर्न करावं लागेल. 4300 मीटर रस्त्याचं डांबरीकरण अजून बाकी राहिलेलं आहे. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला 7:45 म्हणजे 7:45 7:45 म्हणजे किती 7:45 सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता. आता बघा, जर 8 जर पकडले, 8 पासून 12 म्हणजे 4 तास झाले, आणि हे 15 सव्वा 4 तर 6:45 म्हणजे 6:45 107चा ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहेत. आता 36,060 ला 12 मण्यांनी डिवाइड केल्याच्या नंतर एक माळ याप्रमाणे तयार केल्या जातील. तर 12 36 नंतर 0 12 12 36 पुन्हा 0 12 5 60 म्हणजे जर 12चा भाग दिला तर 3005 ऑप्शन क्रमांक चौथा राईट उत्तर आहे. नंतर 109 एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. म्हणजे 5 पाने वाचली, किती पैकी 7 पैकी शिल्लक किती राहिली 2. तर 2चा उत्तर किती आहे 56. 56चा अर्धा 28. 56चा अर्धा 28 म्हणजे 1चं उत्तर 28. 7 गुणिला 28 8 56 196 कारण की 6 फक्त एकाच प्लेसवर आहे. राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल प्रश्न क्रमांक 100 याचं उत्तर 110 4.5 मीटर कापडाचे 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल. 7.5चा गुणाकार दोन्ही साईडला 7.5चा गुणाकार 45 गुणिला 7.5 5 25 5 हातचे आले 2 नंतर 7 5 35 आणि 4 5 20 35 2 37 7 त्याच्यानंतर हातचे 7 7 चोक 28 आणि 7 35 33 28 7 चोक 28 3375 उत्तर. रिपीट कॅल्क्युलेशन मध्ये काय करायचं आहे 4.5 म्हणजे 45 गुणिला 75 5 5 25 5 हातचे आले 2 4 5 20 7 5 35 म्हणजे ते किती आले 7 हातचे किती 5 नंतर 7 चोक 28 आणि 5 33 ऑप्शन क्रमांक तिसरा राईट उत्तर आहे. 111चं उत्तर काढायचं आहे. 111चं उत्तर काढण्यासाठी एकदम सिंपल काय होतं की ज्या वेळेस ए डी आणि बी हा मॅप 68 डिग्रीचा दिलेला असतो तर या दोन्ही कोनाची बेरीज बरोबर 180 यायला पाहिजे. हे किती दिलेलं आहे 68 दिलेलं आहे. 68 वजा केल्याच्या नंतर 70 जर काढले तर 110 आणि 2 वापस 112 डिग्रीचा हा कोन असणार आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा 111चं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल
काही मजुरांनी 10 दिवसांनी मजुरी 10 दिवसांची मजुरी काही मजुरांची म्हणजे काही मजूर म्हणजेच मजुराला मी एम कन्सिडर करतो. 10 दिवसाची मजुरी त्यांना 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने वाढली म्हणजे एम अधिक 3 ने कमी झाली, वाढली नाही बरं, कमी झाली. एम वजा 3 तर 5 दिवसाची मजुरी 6,000 कॅल्क्युलेशन करावं लागेल. 5 12 पंचे 60 12 पंचे 60 0 0 0 कॅन्सल. 12 1 12 12 सकम 72 त्याच्यानंतर अर्धा 5 अर्धा 8 तिरपा गुणाकार 5 एम बरोबर 8 एम आणि 8 त्रिक 24. तर 8 एम मधून 5 एम गेले तर 3 एम उरले. तर 24 ला जर 3 चा भाग दिला तर भाग कितीचा गेला? एम बरोबर 8. काढायचं काय? प्रत्येक मजुरांची एका दिवसाची मजुरी किती? एका दिवसाची मजुरी किती? 8 मजुरांना 10 दिवसात 8 मजुरांना 10 दिवसात किती मिळते? 19,200. तर एका दिवसात हे 0 0 कॅन्सल करावं लागेल. म्हणजे 8 मजुराला एका दिवसात 1920 मिळतात. तर एका मजुराला 8 1 8 8 दुने 16. 19 ला जर 8 चा भाग द्यायचा 8 दुने 16 16 जर गेले तर 3 उरले 8 चौक 32 आणि 0. एका मजुराला 240. एका मजुराला 240. 112चं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 113चं उत्तर बघायचं आहे. सरासरी काढायची आहे. 45 अधिक 60 अधिक 50 अधिक 24 अधिक 31. 0 5 आणि 5 0 10 म्हणजे हातचा आला 1. 5 5 10 आणि 10 20 आणि 1 21 भागीला 1 2 3 4 आणि 5 5चा जर भाग दिला तर 42चा भाग जातो. 42चा भाग ऑप्शन क्रमांक 2 113चं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पलला मी सुरुवात करतो. एक्झाम्पल नंबर 114. एक्झाम्पल नंबर 114. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे. 360 मधून वजा केल्याच्या नंतर कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप निघेल. 360 मधून वजा करायचं आहे. 360 वजा 125 25 जर गेले तर 35 उरले आणि 235 डिग्री ऑप्शन क्रमांक 2. 115चं उत्तर काढायचं आहे. खालील आकृतीत पंचकोनी चित्तीच्या शिरोबिंदू पंचकोनीचा डबल करायचा म्हणजे 10. ते झाल्याच्या नंतर एन प्लस पंचकोन एन प्लस एन म्हणजे दोन बिंदू पासून एक लाईन जुळते तर 7. 10 मधून 7 जर गेले तर कितीचा फरक आहे? 3चा. ऑप्शन क्रमांक 115चं पहिला हे राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल 116. एका चौरसाचं म्हणजे एका स्क्वेअर ची परिमिती दिलेली आहेत 909.6 भागीला 4 तर एक बाजू मिळेल 2496 2.4. 2.4 आता 2.4 बाजू आपल्याला या संपूर्ण आकृतीची परिमिती काढायची आहे. परिमिती काढण्यासाठी मोजावं लागेल 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्यानंतर 7 6 च्या नंतर 7 7 च्या नंतर 8 8 च्या नंतर 9 9 च्या नंतर 10 10 च्या नंतर 11 11 च्या नंतर 12 12 च्या नंतर 13. हा अर्धा आणि अर्धा 14. त्याच्यानंतर अर्धा आणि अर्धा 1 15. अर्धा आणि अर्धा 1 16. म्हणजे एकूण 16 बाजू आहे. एका बाजूची किंमत 2.4 आहे. 2.4 गुणिला 16 करावं लागेल. 6 चौक 24 6 चौक 24 पॉईंटच्या नंतर 4 एकाच ऑप्शन मध्ये आहे तो ऑप्शन टिक करून द्यायचा. प्रश्न क्रमांक 117. 8,400 रकमेत 200 आणि 500 किमतीच्या समान नोट आहेत. जर समान नोट आहे 1 गुणिला 200 अधिक 1 गुणिला 500 म्हणजे टोटल 700 रुपये झाले. 700 रुपयाची किंमत 84 रुपये आहे. 7 2 0 कॅन्सल तर 1 याची किंमत 12. बट सारखे प्रमाण आहेत 12 आणि 12 24 येणार. ठीक आहे, हा उत्तर येणार नाही. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 118. प्रश्न क्रमांक 118.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 118. तीनच प्रश्न राहिलेले आहेत, पेपर ओव्हर. फक्त थोडं स्पीडनं मी सांगितलंच असणार तुम्हाला. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत एक आयत आहे. या आयताची लांबी आणि रुंदी 12 आणि 9 आहेत. 12 108 एरिया ऑफ अ रेक्टँगल. मीटर बाजूने घनाकृती 4 खड्डे खोदले आहेत. कॉर्नरवर मी 4 खड्डे खोदले आहेत. तर उरलेल्याचं काढायचं आपल्याला. तर एक खड्ड्यासाठी 1.5 मीटर याचा वर्ग करावा लागेल. 1.5 मीटर 1.5 चा वर्ग 225 पॉइंट. आणि असे किती खड्डे आहेत? 4. 8 आणि 1 9. 108 मधून काय करायचं आहे? 108 मधून 9 वजा करायचे आहेत, म्हणजेच 99. याचा जो काही एरिया येणार आहे तो एरिया बरोबर किती? 99 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 119. प्रश्न क्रमांक 119. 150 सेंटीमीटर लांब 120 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंची असलेल्या इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चौरस मीटर दराने किती रुपये लागतील? 50 गुणिला 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये 150 गुणिला 120 अधिक 120 गुणिला 90 अधिक 150 गुणिला 90 150 गुणिला 90. 100 ने जर भाग दिला तर या ठिकाणी हा पण पॉइंट आणि हा पण पॉइंट, कारण की मीटर मध्ये आहे. इथे देण्यासाठी चौरस मीटर म्हणजे मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. भागीला 100 प्रत्येक जागेवर भागीला 100 करतो. भागीला 100 0.9 भागीला 100 केल्याच्या नंतर आता बघा हे 100 50 दुने 100 जर गुणाकार केलं तर इथे 1.5 इथे जर 100 120 अधिक 120 गुणिला 0.9 अधिक 150 गुणिला 0.9. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. हा पॉइंट आउट जर केला तर 15 गुणिला 12 180. नंतर हा 0 जर आउट केला 12 108 अधिक 15 9 135 0 आउट 135. बेरीज करायची. 100 200 आणि 300. 80 ला जर 20 दिलं तर हा 100 होईल. मग इथे 20 उरणार आहेत. 20 दिल्याच्या नंतर 15 आणि 8 बरोबर 23. 423 उत्तर 423. ऑप्शन क्रमांक 423. ऑप्शन क्रमांक जे आहेत कोणत्या नंबरचा ऑप्शन क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक आहेत प्रश्न क्रमांक 119. आता लास्ट नंबरचा खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी. या ठिकाणी यांचा फॅक्टर या संख्येला 3चा भाग जातो, या संख्येला 3चा भाग जातो. ज्या जोड्यांमध्ये त्यांचा HCF 1 असणार त्या जोड्याला सहमूळ संख्यांची जोडी असं म्हटल्या जाते. नसलेलं काढायचं आहे तर ऑप्शन क्रमांक 14 हे राईट उत्तर आहे. इथे आपण काय केलेलं एकदम मी फास्ट पण सांगितलेलं आहे तुम्हाला, बट सोबतच उत्तरच्या सोबत पूर्ण समजून पण सांगितलेलं. जास्त टाइमपास नाही करता येणार, कारण की कसं आहे की तुम्हाला फक्त उत्तर चेक करावं लागतं. अगदी बरोबर. ठीक आहे. एक सीटेटची बॅच जी आहे ती आपण लवकरात लवकर चालू करणार आहे. ॲप्लिकेशनमध्ये माहिती आहेच.
तर आपलं जे विदर्भ सरळ सेवाचं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर आहे, ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते एक सेक्शनमध्ये ती जो आहे तो कोर्स दिसेलच. एकदम कमी दरात आहे, 1499 मध्ये कोर्स आहे. त्या कोर्समध्ये सीटेटचा पूर्ण सिलेबस कव्हर करण्यात येणार आहे आणि लगेचच आपण काही म्हणजे 2-4 किंवा 5-10 दिवसाच्या नंतर जी TET, कारण की 6-6 महिन्यांनी TET होणार आहेत आणि TET प्रत्येक म्हणजे ॲस्पिरंटसाठी ज्यांना म्हणजे टीचर व्हायचं आहे, त्या ॲस्पिरंट किंवा जे ऑलरेडी टीचर आहे त्यांचे टीचरही मेंटेन करायचं आहे, त्याच्यासाठी TET पासच व्हावं लागते. तर TET पास करण्यासाठी गव्हर्नमेंटनी एका वर्षात 2दा एक्झाम घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता येणारी समोरची जी आहे ही तर आता एक्झाम झालेली आहे, येणारी समोरची एक्झाम 6 महिन्यानंतर राहणार आहे. तर तुम्ही आतापासून प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे.